नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 13वा. कांतीलाल म्हणाला, तो पण फार वाईट आहे चित्रा. मी तुला कसं सांगू. तू मला हवीशी वाटतेस. तू संग असलीस म्हणजे मला मोठा अभिमान वाटतो. तू माझ्या पाठीशी असल्यावर दुसऱ्याला वाटतं ही सुंदर स्त्री या माणसाची आहे. हा खरोखर भाग्यवान आहे आणि म्हणूनच तू मला मिळावीस अशी माझी इच्छा आहे. परंतु तो पण म्हणजे मध्ये आडवा येतो. तो पण जर तुला समजला तर तू दुःखी होशील. माझी कीव करावीशी तुला वाटेल. तुला माझा राग येईल. कांतीलाल थांबला. त्याने दम घेतला. त्याचा आवाज एकाएकी क्षीण झाला. तो लहान मुलाप्रमाणे हळूच पुढे म्हणाला, चित्रा, तू माझा धिक्कार करशील का? तुम्हाला मुलं आहेत? तिने विचारले. नाहीत. तुमचं लग्न झालं आहे? नाही. मग काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एवढंच की माझं जीवन सुखी करण्यासाठी तू हवीस. कशी? तू म्हणशील तशी. तुम्हीच सांगा. मी लग्नसुद्धा करीन. मग? परंतु त्या लग्नानंतर मी सुखी होईल का? त्याचा आवाज कापू लागला. म्हणजे पुढं मला भीती वाटते. का? कशाची? तिचा स्वर चढला. तू मला मिळाल्यानं मी सुखी होईन. पण काय ते सांगा. सांगू? हो. रागवणार नाहीस? तो लाचार होऊन म्हणाला. नाही. बोला. कोणाला सांगू नको. त्याने विनंती केली. नाही हं. मी आहे. पण मी तुझ्या मला पुरुषत्व नाही. त्याने दीनपणे तिच्या पायाला हात लावला. त्याचे डोळे भरून आले. त्याचे हात थरथरले. मग तुम्ही लग्न का करता? चित्रा गंभीरपणे म्हणाली. फक्त तुझ्यासारखी सुंदर तरुणी स्त्री संग असावी म्हणून. तो रडू लागला. कशाला? माझं वैगुण्य दडवण्यासाठी. लोकांनी मी पुरुष नाही असं म्हणू नये म्हणून. परंतु मी माणूस आहे ना. हो तर मला मन भावना आहेत की. मग मी काय करावं? चित्रा निर्भीड होऊन म्हणाली. मी त्या तृप्त करू शकतो ना. तो गयावया होऊन म्हणाला. कशा? मी तू म्हणशील तो माणूस नोकरीला ठेवीन. कांतीलालचे काळीज धडधडू लागले. त्याला भीती वाटू लागली. आणि मग? तो तू सांगशील ते काम करील. तो खिन्नपणे उद्गारला. असं? कबूल. तो आतुर होऊन म्हणाला. कबूल कर चित्रा. तू हे माझं कबूल कर. मी माझी सारी दौलत तुझ्या पायावर घालतो. मी तुझा गुलाम होतो. त्याने पुन्हा तिचे पाय धरले. मला ठोकरू नको. तुझ्या 7 जन्माची दरिद्रता नाहीशी करतो. तुला सोन्यानं मडवून काढतो. एवढं मान्य कर. त्याने निश्वास टाकला आणि ती आता काय उत्तर देणार याची तो वाट पाहू लागला. किती वाजले? ती उद्गारली. त्या उद्गारात तीक्ष्णपणा जाणवला. मग तुझं म्हणणं काय?
मोटार सुरू करा, घरी चला. मला उत्तर, नंतर. मोटार सुरू झाली. हा सुद्धा राक्षस आहे, परंतु याला हातपाय नाहीत, चित्रा मनात बोलू लागली. याच्याबरोबर रात्री अपरात्री फिरते. यानं अंगाला हात लावला नाही. याचं कारण याला दात नाहीत, नखं नाहीत, म्हणून यानं मला गिळून टाकलं नाही. म्हणून यानं मला ओरबाडलं नाही आणि मी याला भला माणूस समजून बसले होते. हा भला माणूस नाही, हा सुद्धा दृष्ट आहे. हा आपलं बिंग दडावं म्हणून माझा बळी देण्यासाठी तयार आहे. मी याची बायको होणार. हा मला सुंदर मोटारीतून फिरवणार, दागिने घेणार, घर देणार, लग्न पण करणार आणि माझं शरीर हा आपल्या मोठेपणासाठी दुसऱ्याच्या हवाली करणार. हा चांडाळ माझ्यासाठी रोज नवा माणूस शोधून आणणार. किती दृष्ट लोक या जगात आहेत. हा माणूस देखील अक्काकडे येणाऱ्या जातीचाच आहे. शेताआड चोरी आणि नवड्याआड शिंदळकी करायची परवानगी देणारा हा माणूस माणूसच नाही. तिचे डोके सुन्न झाले. तिला काय चालले आहे हे कळेना. नुसतीच ती संतापली. तिला सर्वांचा राग आला. तिला सोनाचा राग आला, स्वतःचाही राग आला. कारण ती गरीब होती, तरी अब्रूसाठी जीवाचे मोल द्यायला ती तयार होती. जे तिने कधी ऐकले नाही ते ऐकून ती चिडली. हे असे का, याचा तिला उलगडा होईना. कसा होणार? कारण नीती नीती म्हणून टाहो फोडणाऱ्या भांडवलदारी समाज पद्धतीच्या पोटी ते कोडे निर्माण झाले आहे. ते एक सत्य असूनही जिवंत नांदत आहे. ते दृष्ट वाटणारे सत्य या समाज पद्धतीला आपले लेकरू वाटते. त्याची चित्राला चीड वाटून काय उपयोग? जे लोक रोज नीतीच्या गोष्टी सांगतात, जे अशोकाच्या संस्कृतीचा दावा करतात, जे रोज जागृती, स्वप्नी प्रतिष्ठा प्रतिष्ठा म्हणून बळत असतात, त्यांनाही ते दिसत नाही. आणि दिसले तरी त्याची खंत वाटत नाही. मग चित्राने संतापण्याचे कारण काय? आपण पुरुष नाही हे दडवण्यासाठी, आपली प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी, आपण एका सुंदरीचे स्वामी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी. कांतीलालने चित्राला सांगितले, माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी तू माझी आणि तुझ्या भावना वासना तृप्तीसाठी दुसऱ्याची. एवढेच, नाहीतर स्वतः ते मी पुरवीन. यात बिघडले कुठे? पण चित्रा चिडली. तिला हे पटले नाही. कदाचित ही नीती, ही प्रतिष्ठा तिला कबूल नव्हती, किंवा ती तिची नसावी. मोटार सुरू होती. वारे भरभरत होते. घडोघडी पडणारा आपला पदर घट्ट धरून चित्रा बसली होती. ती कांतीलालकडे पाहत सुद्धा नव्हती. फणकारून समोर पाहत होती. मोटार भन्नाट धावत होती. आपण कधी एकदाचे घरी जातो असे चित्राला झाले होते. डोक्यात विचारांचे काहूर उठले होते. आपल्या मोठेपणासाठी आपला बळी देणार मोठा आहे हा. चित्रा कांतीलाल बरोबर बाहेर गेली तेव्हा सोनाला क्षणभर बरे वाटले. कारण आता ती लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी जाईल ने आपण एकदाचे मोकळे होऊ. मग आपण कोणालाही भिणार नाही. मग लाली आणि जर्नल खुशाल एकमेकांना फाडून खाऊन देत. तिचे विचारांचे चांगले झाले की झाले. मग आईला आणून त्या दोघी आनंदात राहतील. आणि आता हे नक्कीच होणार. चित्रालाही तो कांतीलाल आवडतो आहे. ती त्याला नाही म्हणून उत्तर देणार नाही. अशा विचारात सोना बसली होती. तोच पोस्टमन आला.
आणि एक तार देऊन निघून गेला. सोनाने धडधडत्या हृदयाने ती वरच्या मजल्यावर शेजाऱ्यांकडे जाऊन वाचून पाहिली. झाले, तिची जन्मदाती जगातून गेली होती. सखूबाईने चित्रा चित्रा सोना सोना करून जीव सोडला होता. आणि ती बातमी ऐकून सोनाला मूर्छा आली. तिने एक आई असा हंबरडा फोडला. ती पुष्कळ रडली. ती उशीत तोंड खुपसून रडत पडली होती. तो चित्रा आली. तिला पाहताच सोनाने हंबरडा फोडला. चित्रा, आई. तो सर्व प्रकार पाहून चित्राच्या हृदयात धस्स झाले. क्षणभर ती गोंधळली आणि दुसऱ्या क्षणी तिला समजले की आपली आई या जगातून गेली. तिच्यावर आकाश कोसळले. ती पुष्कळ पुष्कळ रडली. रडण्यापलीकडे ती काही करू शकत नव्हती. आपल्या मुली मोठ्या व्हाव्या, त्यांनी सुखाने नांदावे, संसार करावा म्हणून आपल्या आईने जन्मभर जीवाचे रान केले. तिने आपली वाट पाहून तडफडत प्राण सोडला. हे सर्व आठवून चित्रा रडली. त्यावेळी घरात आक्रोश भरला. कांतीलालने सोनाची व चित्राची पुष्कळ समजूत घातली व मध्यरात्री तो निघून गेला. त्या दिवशी कोणीच जेवले नाही की बोलले नाही. सोना आपल्या खोलीत पडून होती आणि चित्रा आपल्या खोलीत मग्न होऊन बसली होती. खाली रस्त्यावर रहदारी आपले पाय आखडत होती. मोटारीची ये-जा तुरळक होत होती. रेडिओला अखेरचा आचका बसत होता. त्याचा आवाज घरघरत होता. रस्त्यावर शुकशुकाट होऊन ते निर्मनुष्य होत होते. मंद दिव्यांच्या प्रकाशात रस्ते चमकत होते. जणू ते दमून धापास टाकीत होते. साऱ्या मुंबईवर अंधाराचे राज्य प्रस्थापित झाले होते. चित्रा खिडकीत उभी राहून रडत होती. थोड्या वेळाने सर्वत्र निर्जन झाले. ती परत फिरली आणि पलंगावर पडली. रात्र शांत होती. 35 लक्ष आवाज बंद झाले आहेत असे वाटत होते. दूर सागर उसळत होता. चित्राच्या हृदयात वादळ उठले होते. शेवट वाईट झाला. आपण जे योजले, आपल्या आईने जे योजले ते निष्फळ झाले. सुखासाठी जी जी धडपड केली ती वाया गेली. जिथे जावे तिथे दुःखच पदरात पडले. तिचे मन पुन्हा पारगावच्या शिवरात गिरक्या घेऊ लागले. ज्या माळाला आपली आई थांबली आणि आपण पुढे आलो तो माळ तिला दिसू लागला. आईसाठी ज्या ज्या शेतात तिने रोजगार केला ती सारी शेते तिला दिसू लागली. बिन साबणाचे लुगडे धुतले तो दगड, ती वारणा नदी तिला दिसू लागली. तिचे ते सपार तिला दिसले. आपली आई त्याच सपरात मरून पडली असेल. मरताना तिथे कुणीच नसेल. कोणीतरी नंतरच पाहिले असेल. मग सर्वत्र कळले असेल सखूबाई गेली. मग लोक धावत आले असतील. आईला बिनधण्याची त्यांनी नेली असेल. थोडे कोणीतरी रडले असेल. परंतु मी तिथे नाही. मी टाहो फोडून रडणारी तिथे नाही. वाईट झाले. फक्त रडण्यासाठी जरी मी असते तरी बरे झाले असते. मी अश्रूंचे स्नान घातले असते आईला. पण ते सुद्धा नाही. हक्काने रडण्याची सुद्धा मला संधी मिळाली नाही. आईला आपले हक्काचे रडे मिळाले नाही. तिच्या सांगाड्यावर माझी आसवे पडली नाहीत.
कारण मला चांगले व्हावे म्हणून इथे आणले आहे. पण पण इथे माझे काय होत आहे? इथे मी डोहात पडले असून बुडत आहे आणि ती गरीब आई तिकडे दुःखात बुडून गेली. पण मी चित्राला वाटू लागले, आपण मोठ्याने ओरडावे, ह्या खिडकीतून उडी घ्यावी आणि आपल्या आईच्या मागून जावे, व्हावे एकदाचे मुक्त. दुसऱ्याच क्षणी तिला वाटले, आज तसे केले तर सकाळी लोक म्हणतील, एक वेश्या मेली, तिनं आत्महत्या केली आणि तो कलंक लागेल. जणू त्या मरणाची तिला भीती वाटली. तिला वाटू लागले, मग आपण इथे राहून काय करणार? इथे येणारा प्रत्येक इसम आपल्याला वेश्या समजतोच आहे आणि आपला बळी घेऊ पाहत आहे. तिकडे ती माऊली बळी गेली, अक्का बळी गेली, आता माझी पाळी आहे. आपणाला इतर राहता येत नाही, मरता येत नाही, गाव नाही, घर नाही, एकुलता एक आधार माहेर. आपले माहेर उद्ध्वस्त झाले. आता कुठं जाणार? जिथं आपण जाऊ तिथं आपली लूट करण्यासाठी लुटारू टपून असणार. इथं तोच प्रयत्न झाला, पुढेही होणार. मग काय करायचं? ती स्वतःला विचारू लागली. तिला त्या घरात आता क्षणभर सुद्धा राहावे ना. ते सर्व घर तिला गिळायला सुटले होते. ती उदास झाली. कुठेही निघून जावे असे तिला वाटू लागले. पण जाणार कुठे? आपले कोण आहे या मुंबईत? ती आठवण करू लागली. तिला काही आठवेना. तिने पुष्कळ विचार केला. तिला एकाएकी काहीतरी आठवले. माटुंगा लेबर कॅम्प. ती मनात पुटपुटली. हो, तानू काकू. ती उठून बसली. तिचे काळीज लखलखू लागले. आपण जाऊ, आपण काम करू. तानू काकू काम करते, ती मला काम लावील. आपण कुठेही पण अब्रूनं जगू, अब्रूनं मरू. मग जावं का? पण कसं जाणार? कुठे आहे ते कोण जाणे? का त्यात त्यात काय? विचारित विचारित जाऊ, मिळेल ते. परंतु जर एखाद्याने भलतीकडेच नेले तर? आणि तेच ते येरे माझ्या मागल्या तर नक्कीच आपण बळी जाऊ. मग मात्र सुटणार नाही. मग काय करावे? 1 2 3. 3चे ठोके वाजले. 3 वाजले की ती पुटपुटली आणि निश्चल पडून निश्चय करू लागली. तिने पुष्कळ पुष्कळ विचार केला. ते विचार संपता संपत नव्हते. 4 वाजले. बाहेर मोटारी गुरगुरू लागल्या. माणसे जागी होऊ लागली. सारी मुंबईच जणू जागी होऊन उठून बसत होती, चालत होती. चित्रा ऐकू लागली. टप टप टप. घोडे मानेवर टांगे घेऊन पळू लागले. उद्योगांना सुरुवात झाली. पूर्वेला प्रकाश उमलू लागला होता. आकाश लाल होत होते. पूर्वेकडून आल्हाददायक प्रकाश धावत येत होता आणि पश्चिमेला रात्र पळत होती. जणू त्यांची निर्वाणीची झुंजत जुंपली होती आणि शेवटी रात्रीचा पराजय होऊन ती पळून निघाली होती. प्रकाश तिचा पाठलाग करीत होता. चित्रा उठली. तिने गळ्यातील दागिने काढून पलंगावर टाकले. हातातील सोन्याच्या बांगड्या उपसून काढल्या. त्या कांतीलालने घेतलेल्या होत्या. अंगठी काढली. सर्व दागिने काढून तिने टाकले. रात्री नेसलेली हिरवी इरकली साडी,
तिने नीट व्यवस्थित केली. केसावरून फणी फिरवली. उशाखाली हात घालून थोडे पैसे घेतले आणि दिवा मालवला. ती हळू पावलाने सोनाच्या खोलीत आली. दिवा जळत होता. सोना निजली होती. तिचे तोंड कोमेजले होते. तिच्या गालावर अश्रूंचे ओघळ उमटले होते. ते स्पष्ट दिसत होते. चित्राला आवंढा आला. तिचा कंठ दाटला. तिचे ओठ थरथरले. तिने आपले ओठ दाताखाली आवळून धरले. आसू गळू लागले. तिच्या पुढे अंधारी आली. तिने पुन्हा पुन्हा अश्रू पुसून सोनाकडे पाहून घेतले. आपण आलो त्या दिवशी कसे अक्काच्या गळ्यात पडलो तसे आताही पडावे. तिला उठवून तिला मिठी मारावी. खूप खूप रडावे. तिचा निरोप घ्यावा. परंतु मग अक्का आपल्याला जाऊ देणार नाही. ती एक पाऊल मागे सरली. जणू तिला सोनाची भीती वाटली. अक्का, माझी अक्का, तू निजली आहेस. खुशाल निजली आहेस. आई गेली. तू ये आता मला अंतरणार. आपण कितीतरी दिवस एकत्र काढले, पण शेवटी आपली ताटातूट झाली. वाताहत झाली. मी निघाले आता. आता आपली भेट. तिच्या मनाचा आवाज बंद झाला. हृदयाचे ठोके मंदावत जाऊ लागले. आपल्या कंठात दबलेला टाहो एकदम बाहेर पडून आपली अक्का जागी होईल असे तिला वाटले. तिथे अश्रूंची राख होते. त्या भट्टीत तुला टाकून मी जात आहे. मी पळून जात आहे अक्का. मी जाते. माझी वाट पाहू नको. मला शोधू नको. माझ्यासाठी रडू नको. मग केव्हा तरी मी तुला भेटेन. चित्रा रडत होती. तिचा आत्मा रडत होता. ती बोलत होती. सोनाचा निरोप घेत होती. परंतु सोना निजली होती. रात्रभर रडून तिला शीण आला होता. चित्रा हळूहळू मागे सरली. तिची दृष्टी सोनावरून निघत नव्हती. ती दारात आली. तिने आसू पुसले आणि सोनाकडे पाहिले आणि ती दाराआड झाली. ती रस्त्यावर आली. तिने चोफेर निरखून पाहिले. एक टांगा येत होता. टांगेवाला डुलक्या घेत होता. त्याचे घोडे त्याला घेऊन खुशाल निघाले होते. एखाद्या शीड मोडलेल्या जहाजाप्रमाणे तो भरकटत निघाला होता. त्याचे नशीब त्या घोड्यांच्या हवाली होते. श्क! चित्राने आवाज केला आणि टांगेवाला जागा झाला. त्याने घाईघाईने लगाम ओढून आपले अस्तित्व साबित केले. घोडा थांबला. चित्राने त्याच्याकडे निरखून पाहिले. न जाणो हा कसा आहे. हा कुठं नेतो. तिला त्याची भीती वाटली. काय कुठं जायचं बाई. त्याने अर्धवट शुद्धीवर येऊन विचारले. तोही निरखून पाहू लागला. मला माटुंगा लेबर कॅम्पला. हो हो चला. त्याने टांग्यावरचे कवर ओढले. चित्रा आत जाऊन बसली. तिचे काळीज धडधडू लागले आणि चम करून घोड्याच्या पाठीत चाबकाचा फटकारा बसला. घोडा धावू लागला. तिने मान वर करून सोनाच्या घराकडे पाहिले. परंतु क्षणात ते आड गेले. सोना गेली. तो लालिया गेला. जर्नल गेला. चित्रा आपले नशीब टांगेवाल्याच्या स्वाधीन करून पुढे निघाली. चित्रा टांग्यात बसतात त्या टांगेवाल्याला चेव आल्यासारखा तो घोड्याला चाबकाचे फटकारे मारीत पळवू लागला. एखाद्या चिमणीवर बहिरी ससाना आपली दृष्टी रोखतो तशीच त्याने चित्रावर नजर लावली होती. घोडे उधळत होते. चित्राचे मन धडपडत होते.
हा आता मला कुठं नेणार?